अखेर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला। 11 सप्टेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार। गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे। सन 2026 ते 2031 या कालावधीसाठी होणाऱ्या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळातील हालचालींनाही आता वेग येण्याची शक्यता आहे। जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा कोल्हापूर विभागाचे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था डॉक्टर महेश कदम यांनी निवडणूक कार्यक्रमातील महत्त्वाचे टप्पे जाहीर केले आहेत। त्यानुसार मंगळवारी 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता बँकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली। या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या मतदारांबाबत कोणाला आक्षेप किंवा हरकत असल्यास ती नोंदवण्यासाठी 18 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मुदत देण्यात आली आहे। प्रारूप मतदार यादीवर प्राप्त होणाऱ्या हरकती व आक्षेपांची छाननी करून त्यावर निर्णय घेण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे। संबंधित हरकतींवर निर्णय झाल्यानंतर 11 सप्टेंबर 2026 रोजी बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने 11 सप्टेंबर हा महत्त्वाचा दिवस ठरणार आहे। दरम्यान प्रारूप मतदार यादी संबंधितांना पाहण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे। तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासह बँकेच्या सर्व शाखांमध्ये ही यादी पाहता येणार आहे। त्यामुळे संबंधित सभासद व पात्र मतदारांनी प्रारूप यादी तपासून आपले नाव व अन्य तपशील योग्य असल्याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते। बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील विविध सहकारी संस्था व सहकार क्षेत्रातील प्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असते। त्यामुळे प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर संभाव्य उमेदवार मतदारसंघनिहाय समीकरणे आणि विविध राजकीय गटांच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे। आता प्रारूप मतदार यादीवरील हरकतींची प्रक्रिया पूर्ण होऊन 11 सप्टेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचे पुढील टप्पे स्पष्ट होणार आहेत। त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे। औंध जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार मनीषा फडतरे यांचे जात प्रमाणपत्र वैध आता अंतिम युक्तिवादासाठी तारीख निश्चित करण्याची मागणी विलंब झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा। औंध जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर विजयी झालेल्या मनीषा फडतरे यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने वैध ठरवले आहे, अशी माहिती ॲडव्होकेट दत्तात्रय घोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली। फडतरे यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरल्याचा निर्णय प्राप्त झाल्यानंतर सदरील प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आले आहे। त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भातील पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणातील अंतिम युक्तिवादासाठी तारीख निश्चित करण्यात यावी अशी मागणी पुणे विभागीय आयुक्तांकडे 2 वेळा अर्ज करून करण्यात आली आहे। मात्र अद्याप अंतिम युक्तिवादासाठी तारीख निश्चित करण्यात आलेली नाही। त्यामुळे या प्रक्रियेला अनावश्यक विलंब होत असल्याचे ॲडव्होकेट घोडके यांनी सांगितले। प्रकरणाच्या अंतिम युक्तिवादासाठी तातडीने तारीख देऊन कार्यवाही पूर्ण करावी अशी मागणी त्यांनी केली। अन्यथा या प्रक्रियेला आणखी विलंब झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही ॲडव्होकेट घोडके यांनी पत्रकार परिषदेत दिला। औंध जिल्हा परिषद गटामधून त्या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षणाच्या वरती ज्यांनी निवडणूक लढवली मनीषा योगेश फडतरे त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने आक्षेप नोंदवण्यात आलेला होता। आक्षेप हा भारती अंकुश बोध तसेच ओंकार भोसले यांच्या वतीनं जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पुढे घेण्यात आलेला होता। त्यांचं कुणबी जातीचं प्रमाणपत्र जे आहे दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकून त्या ठिकाणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा यांनी वैध केलेलं आहे। हे प्रमाणपत्र आम्ही सक्षम अधिकारी यांच्याकडे मुदतीत जमाही केलेलं आहे। त्या अनुषंगानं समितीनं आम्हाला न्याय दिला असं त्या ठिकाणी म्हणता येईल। याच अनुषंगानं दुसरा विषय जो आहे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची जी झालेली निवडणूक होती त्याची पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी होते त्यांनी घेतलेली जी निवडणूक आहे ती बेकायदेशीर घेतलेली आहे, नियमानुसार घेतलेली नाही। या अनुषंगानं सक्षम अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही तक्रार दाखल केली होती। 1/4/2026 रोजी आम्ही ती त्या ठिकाणी तक्रार मला वाटतं दाखल केली। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुनावण्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये झालेल्या आहेत। परंतु अंतिम सुनावणी झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी
सर्व गैरअर्जदाराचे म्हणणे आल्यानंतर 1 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला तारीख देऊ अशा पद्धतीचा एक रोजनामा त्या ठिकाणी तयार करण्यात आला आणि अंतिम सुनावणीच्या तारखेच्या अनुषंगानं अद्यापपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी नोटीस आलेली नाही. प्रामुख्यानं जिल्हाधिकारी महोदय, त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्वांचं म्हणणं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स, आणि अंतिम युक्तिवादाची तारीख काय आम्हाला अद्यापर्यंत मिळालेली नाही. त्याच्यामुळं आम्ही त्या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये 2 वेळेला अर्ज दिला आणि विनंती केली की आम्हाला सुनावणीची त्या ठिकाणी योग्य ती संधी द्यावी. प्रामुख्याने ज्या वेळेला वेळ जर बघितला निवडणुकीचा तर तो फार कमी राहिलेला आहे, मर्यादा जर बघितली तर कमी राहिलेली आहे, परंतु अद्यापपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी सुनावणीची निश्चित अशी तारीख आणि वेळ कळवण्यात आलेली नाही. म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये त्या अनुषंगानं याचिका करण्याच्या त्या ठिकाणी तयारीत आहोत. वॉटर स्टेशन वाठार किरोलीत शवविच्छेदन गृहासाठी अंदाजपत्रक तयार करण्याच्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भैया भोसले यांच्या सूचना ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील 45 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमात समावेश करण्यात आला आहे. या केंद्रांमधील अपूर्ण तसेच निकृष्ट कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती राजू भैया भोसले यांनी दिले. सातारा जिल्हा परिषदेत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामांचा आढावा घेण्यात आला. एकूण 45 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा या उपक्रमात समावेश आहे. 2022-23 मधील सर्व कामे पूर्ण झाली असून त्यानंतरच्या टप्प्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. मात्र काही केंद्रांमध्ये इमारतींना गळती व भेगा, फरशीची दुरावस्था, पेवर ब्लॉकची असमान पातळी, पाणी साचणे, प्लंबिंगची अपूर्ण कामे, शौचालय व स्नानगृहाची दुरुस्ती, रंगाम, वॉटरप्रूफिंग यासारख्या त्रुटी आढळल्या. या सर्व त्रुटी 1 महिन्याच्या आत दूर करण्याचे निर्देश भोसले यांनी दिले आहेत. या कामांची उपअभियंता, तालुका आरोग्य अधिकारी आणि शाखा अभियंता यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. निकृष्ट काम आढळल्यास संबंधित कंत्राटदार व शाखा अभियंत्यांना नोटीस बजावावी असे निर्देश बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहेत. काम पूर्ण झाल्याशिवाय हस्तांतरण दाखल्यावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी करू नये असेही स्पष्ट करण्यात आले. प्रसूतिगृहांच्या दुरुस्तीमुळे काही ठिकाणी प्रसूती सेवा बंद असल्याने ही कामे तातडीने पूर्ण करून सेवा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोरेगाव तालुक्यातील वॉटर स्टेशन व वाठार किरोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन गृह उभारण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून आरोग्य विभागाकडे सादर करण्याचे निर्देश बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट आणि सक्षम झाल्याने ग्रामीण जनतेला त्यांच्या जवळच अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. ओपीडी आणि प्रसूती सेवांमध्ये वाढ करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील असे राजूभैया भोसले यांनी सांगितले. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, उपअभियंता आणि संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. कोरेगाव पोलीस ठाण्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी HIV एड्स संवेदीकरण कार्यशाळा. सातारा जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय सातारा आणि कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राच्या वतीने कोरेगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी HIV एड्स विषयावर संवेदीकरण कार्यशाळा मंगळवारी दुपारी आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला पोलीस उपनिरीक्षक ओमकार भेगडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तिरुपती मोरे यांच्यासह 47 पोलीस अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जिल्हा पर्यवेक्षक पुंडलिक पाटील यांनी HIV एड्स, गुप्तरोग तसेच कावीळ या आजारांबाबत शास्त्रीय माहिती देत प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. ICTC समुपदेशक सारिका कंसे यांनी HIV बाधित व्यक्तींविषयी असलेला कलंक व भेदभाव दूर करण्याबरोबरच HIV एड्स कायदा 2017 मधील तरतुदींची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते HIV एड्स सेल्फ रिस्क असेसमेंट उपक्रमाचे अनावरण करण्यात आले. ICTC प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विजय माने यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी, पोलीस निरीक्षक अरुण देवकर तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले. मोबाईलवरील रील्स पाहणे आले अंगलट. AI गुंतवणुकीच्या आमिषाने 27 लाखांची फसवणूक. शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. इंस्टाग्रामवर
रील्स पाहत असताना दिसलेल्या AI-मध्ये गुंतवणुकीच्या जाहिरातीवर विश्वास ठेवणे एका 64 वर्षीय व्यक्तीला चांगलेच महागात पडले. AI-मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी संबंधित व्यक्तीची तब्बल 27,42,501 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हर्षद विनेंद्रलाल शहा वय 64 व्यवसाय चहा पावडर दुकान राहणार प्रगती बंगला प्लॉट नंबर 12 समर्थनगर ITI रोड सातारा यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक 25 मे ते 30 जुलै 2026 या कालावधीत ही फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शहा हे इंस्टाग्रामवरील रील पाहत असताना त्यांना AI-मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल अशा आशयाची जाहिरात दिसली. जाहिरातीमध्ये दिसलेल्या लिंकवर माहिती भरल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर संपर्क करण्यात आला. त्यांना व्हॉट्सअप ॲपवर कॉल करून क्वांट AI-मध्ये सदस्य होण्यासाठी सुरुवातीला 14,000 रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून शहा यांनी संबंधित मोबाईल क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर फोनपेद्वारे 14,000 रुपये पाठवले. त्यानंतर परदेशातील गुंतवणुकीसाठी कायदेशीर सल्लागार उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले. पुढे दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधणाऱ्या व्यक्तीने स्वतःला बँकिंग इन्व्हेस्टर व ट्रेडिंग स्पेशलिस्ट असल्याचे सांगितले. यानंतर गुंतवणुकीसाठी विविध कारणे सांगून शहा यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळण्यात आले. शहा यांनी त्यांच्या बँक खात्यातील रक्कम संबंधित व्यक्तींनी सांगितलेल्या पद्धतीने पाठवली. अशा प्रकारे एकूण 27,42,501 रुपये घेतल्यानंतरही अपेक्षित परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपींकडून वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलीस तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक शेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.